दाखवून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेजी, माझे सहकारी राज्यसभेतले खासदार अजित गोपछेडेजी, बलविंदर सिंग बाबाजी, आमदार विक्रम काळेजी, दक्षिण मध्य रेल्वेचे एजीएम सत्यप्रकाशजी, नांदेडचे डीआरएम प्रदीप कांबळेजी, माजी आमदार भाजपाचे शहर अध्यक्ष अमर राजूरकर, नांदेड रेल्वे विकास परिषदेचे सचिव शंतनू डोईफोडे, चैतन्य बापू देशमुख, बालाजी बच्चेवार, मारुतराव कवळे गुरुजी, मंचावरील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे सर्व माझे प्रमुख सहकारी आजच्या या भव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्यातले मराठवाडा आपल्या विभागाचे डीआयजी शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, आजच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेला सर्व मीडिया, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आजची ही अलोट गर्दी पाहिल्यानंतर आज वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याकरता मराठवाड्यातील लोकांचा किती उत्साह आहे हा आपण या ठिकाणी पाहतोय। आणि म्हणून आजची वंदे भारत मुंबईला लालबागच्या दर्शनाकरता चालली आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरलं आहे। बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। आपली ही रेल्वे, आपल्या स्वप्नातली वंदे भारत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आज मराठवाड्यामध्ये, नांदेडमध्ये आज या ठिकाणी इथून सुरू होत आहे। त्याचबरोबर आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, अश्विनी कुमारजी रेल्वे मंत्री देवेंद्र फडणवीसजी, आणि मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे रावसाहेब दानवेंचा, ज्यांनी पहिल्यांदा सूतोवाच केलं की मराठवाड्यामध्ये आम्ही वंदे भारत सुरू करणार आहोत। त्यामुळे दानवे साहेब राज्यमंत्री असताना त्यांनी या उपक्रमाला हिरवी झेंडी त्यांच्या काळात दिली होती आणि ती पूर्णत्वास आज या ठिकाणी जात आहे याचा मला आनंद आहे। नांदेडच्या विकसित भारतामध्ये ज्या काही गोष्टी अपेक्षित होत्या त्या विकसित भारताच्या प्रगतीमध्ये नांदेडमधून पडलेलं हे मोदी साहेबांच्या विकसित महाराष्ट्राचं हे पहिलं पाऊल आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आहे की ज्यामुळे मराठवाड्याच्या दळणवळणामध्ये, रेल्वे नेटवर्कमध्ये एक आमूलाग्र बदल आगामी काळामध्ये आपल्याला दिसेल। आणि मुंबईला जायला 9 तासामध्ये, आता आपण बाता जायला साधारण 11-12 तास लागतात, 9 तासामध्ये आपण मुंबईला जाणार आहोत। मला जीएम साहेबांना मगाशी सांगायचं होतं की त्याला बोललो मी, पण लूज टाइम साधारण 1.5 ते 2 तासाचा अजून कमी करता आला तर मुंबई 7 तासामध्ये आपण गाठू शकतो। अशा प्रकारची उत्तम सोय आपल्याला करता येईल। आणि आमचा हाही प्रयत्न आहे, विक्रम काळेजी तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे की नांदेड लातूर आणि नांदेड बिदर हे दोन्ही जर आपण रेल्वे लाईनचा विचार जर केला तर दोन्ही मिळून 250 किलोमीटर सुद्धा होत नाही। ते दोन्ही कामं झाली तर नांदेडहून लातूर मार्गे, पुणे मार्गे मुंबईला जायला फार कमी वेळामध्ये आपली गाडी पोहोचू शकेल। आणि पुण्याची आपली जी गैरसोय आज आहे ती गैरसोय दूर होणार आहे, बाकीच्या गाड्या जाऊ शकतील। त्यामुळे मी हा विषय आम्ही आणि गोपछेडे केंद्रीय पातळीवर घेत आहोत। नांदेड लातूर
जे अंतर फक्त 100 किलोमीटरचं आहे 1 तासामध्ये आपण जाऊ शकतो. नांदेड बिदर सुद्धा आमचे शीख बांधव आहेत, बाकीची मंडळी आहे, ते जायला साधारण 150-150 किलोमीटर आहे. दोन्ही जर हिशोब काढला 250 किलोमीटरचं काम जास्तीत जास्त 25,000 कोटीमध्ये पूर्ण होऊ शकेल. आणि मराठवाड्याचे आमचं नांदेड हे इतर भागाशी जोडण्याकरता विशेषतः पुण्याला जायला आम्हाला जी गैरसोय विद्यार्थी आहेत, नोकर वर्ग आहेत, त्या ठिकाणी जाणारे अनेक लोक आहेत, पर्यटन आहे. आपल्याला वेगवेगळे मार्ग जे आपले एम्प्लॉयमेंटचे आहेत त्यामध्ये पर्यटन हा फार महत्वाचा विषय आहे. आणि नांदेड जिल्हा मराठवाडा हा पर्यटनामध्ये पुढे गेला तर त्या ठिकाणी रोजगाराची साधनं अधिक उपलब्ध होणार आहे हे मला मुद्दाम सांगायचं. सुरुवातीला नांदेडला विमानतळ झालं होत होतं, लोक म्हणायचे विमानतळाची काय गरज आहे, अशोक चव्हाण स्वतःच्या विमानाने यायसाठी करतायत, काय गरज आहे. विरोध खूप केला, त्या विरोधामध्ये 10 वर्ष गेली, पण शेवटी हे विमानतळ झालं. आणि जे विरोध करत होते ते आता बॅग भरून विमानाने चाललेत पुण्यात, ते आपण रोज बघतोय. आता विमानतळ बंद झालं तर बंद झालं, कसं बंद झालं, काय बंद झालं, म्हणजे जेव्हा होत होतं तेव्हाच करायचं नाही. आता झालं बंद पडलं ते बंद झालं म्हणून टीका करायची. ठीक आहे, विमानतळ अत्याधुनिक केलं पाहिजे, धावपट्टीचा काय प्रॉब्लेम आहे तो युनिट होईल. मला खात्री आहे की एखादा महिना 2 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होऊन नांदेडमध्ये फक्त आता 5 सेक्टर आहेत, ते 5 सेक्टरच्या व्यतिरिक्त मुंबईला थेट सेवा, कोल्हापूरला थेट सेवा, गोव्याला थेट सेवा आणि तिरुपतीला थेट सेवा असाही आमचा प्रयत्न आहे. नांदेडून रोज 10 विमानं जाऊ शकतात, एवढी क्षमता नांदेडच्या मध्ये पोटेन्शियल मला सांगायचं आहे. वंदे भारत आणि विमानतळ या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थितपणे जर पूर्ण झाल्या तर मला खात्री आहे की आपल्याला दळणवळणामध्ये फार आमूलाग्र बदल या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे मला मोदी साहेबांचे आभार मानायचे. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी भारत या ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्ष फक्त घोषणा नाही आहे, तर प्रत्यक्षात साकार होण्याकरता एक महत्वाचं पाऊल हे या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्याचीच प्रचिती आज वंदे भारतच्या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे. या रेल्वेचे अनेक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. एक तर आपोआप दरवाजे उघडणं बंद होणं, स्लायडिंग दरवाजे उघडणं बंद करायची गरज नाही, आपोआप बंद होतात. हँडिकॅपसाठी विशेष सोय आहे, एअर कंडिशन आहे, मोबाईल चार्जिंग पॉइंट आहे, म्हणजे आउट ऑफ टच कुठे जाऊ शकणार नाही. ज्यांना बोलायचं तर 24 तास बोलू शकतात, त्यामुळे मोबाईल चार्जिंग पॉइंट आहेत.